बॉस मराठी आजचा एपिसोड म्हणजे एक सिनेमा होता 1.5 एपिसोडचा. आणि या सिनेमामध्ये आपण ॲक्शन, ड्रामा, इमोशन्स आणि या सिनेमाचा हिरो होता सूरज चव्हाण. तर या सिनेमाचे खलनायक होते, एक नाही तर अनेक खलनायक होते या सिनेमाचे. ते होते अरबाज, निक्की, जान्हवी, वैभव, इरिना, छोटा पुढारी. हे सगळे या सिनेमाचे खलनायक होते. आणि साईड कॅरेक्टर होते पॅडी कांबळे, अभिजित सावंत, अंकिता बालावलकर, आर्या, वर्षाताई. ही सगळी जी लोक होती ही साईड कॅरेक्टर होती. आणि हिरोचा दोस्त होता निखिल आणि त्याची मैत्रीण होती योगिता चव्हाण. हा अख्खाच्या अख्खा सिनेमा आपण पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर कोणाच्या डोळ्यात पाणी आलं, कोणाच्या मनात रागाच्या भावना निर्माण झाल्या. कारण ज्या पद्धतीनं सूरजला ह्या घरात वागवण्यात आलं ते कोणालाही पटण्यासारखं नव्हतं. खरी आता गेमला सुरुवात झाली आहे, खेळाडू पण ॲक्टिवेट झालेले आहेत. तर चला सविस्तर बोलूया. सुरुवात झाली एपिसोडची. कॅप्टन्सी टास्क सुरू होता. कॅप्टन्सी टास्कमध्ये सुरुवातीलाच आपण काय पाहिलं, रडगाणं चालू केलं. नेम काय होता, साधा सरळ नेम होता मित्रांनो, की प्रत्येकाने आपापल्या फ्रेंच फ्राईज ज्या आहेत त्या सेफ ठेवायच्या आहेत. ज्याच्याकडे फ्रेंच फ्राईज कमी आहेत तो या टास्कच्या बाहेर येणार आहे. पहिलंच नियमाचं उल्लंघन झालं आणि अभिजित सावंत इकडे काहीच बोललं नाही. काय होतं नियमाचं उल्लंघन? जान्हवी, निक्की, अरबाज आणि हा छोटा पुढारी आहे त्यांनी सगळ्यांच्या फ्रेंच फ्राईज एका जागेवरती ठेवल्या आणि अरबाजकडे सेव्ह करायला दिल्या. आणि या दोन पोरी योगितावर अटॅक करायला लागल्या, सूरजवर अटॅक करायला लागल्या, निखिलवर अटॅक करायला लागल्या. हे नियमात बसत होतं का? हा छोटा पुढारी तिकडे जाऊन अटॅक करत होता, हे नियमात बसत होतं का? नियमानुसार काय होतं की ज्याच्याकडे फ्रेंच फ्राईज नाहीत तो या टास्कमधून बाहेर होणार आहे. तसा विचार करायला गेलं तर मग छोटा पुढारीकडे पण नव्हत्या, निक्कीकडे पण नव्हत्या, जान्हवीकडे नव्हत्या. सगळ्या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत त्या अरबाजने सेव्ह केल्या होत्या. अभिजित सावंत डोकं लावलं असतं ना, सूरज चव्हाण हा टास्क जिंकला असता. डायरेक्ट तू जे आहे त्यांना बाद करू शकला असता. निखिल, योगिता आणि सूरजला फायनलपर्यंत आणण्याचं काम तू केलं असतं. पण नाही केलंस भावा, तू नाही केलंस. मला असं वाटतंय अभिजित सावंतजी प्लीज तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण या खेळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोठं काम करून जातात. हा बिग बॉसचा रूल तोडलेला आहे. समोर सूरज आणि निखिलने सुद्धा नंतर ही स्ट्रॅटेजी वापरली, पण ही स्ट्रॅटेजी मुळात चुकीची होती. आणि ॲज अ संचालक म्हणून तुम्ही या लोकांना दोषी ठरवून जे आहे ते बाद करू शकत होता. तर हा झाला गेमबद्दलचा विषय. आता आपण बोलूया रडक्या लोकांचा विषय. रडकी लोक कोण आहेत? अरबाज आहे, निक्की आहे, जान्हवी आहे, त्यानंतर घनश्याम आहे, वर बसलेला वैभव आहे आणि त्याच्याबरोबर असलेले रशियन जे आहे इरिना. ही सगळी रडकी लोक आहेत. यांचा मोटिव्ह आहे फक्त कांगावा करणं. यांच्याकडे हत्तीसारखी ताकद असणारे लोक आहेत, पण यांचा मेंदू जो आहे तो मांजरीपेक्षा छोटा आहे. म्हणजे यांना समजतच नाही की हे काय करतात ते. मला वाटतं सगळं समजतंय पण कांगावा करतात. तुम्ही पाहिलंत का आजच्या टास्कमध्ये जान्हवीने सूरजला शिव्या दिल्या? काय संबंध? जान्हवी योगितावर अटॅक करू शकते, मग सूरज तिच्यावर अटॅक नाही करू शकत का? करू शकतो ना. मग तिने सूरजला शिव्या द्यायचं कारण काय? जान्हवीने याचं उत्तर द्यावं. निक्कीने जे आहे ते कांगावा केला, बोलले की मुलीच्या अंगावरती हात टाकायचा नाही. ही कुठली गोष्ट आली निक्की तांबोळी? याचा काय संबंध आहे? मुलीच्या अंगावरती हात टाकायचा काय संबंध आहे? जर का तुम्हाला एवढंच मुलगी आणि मुलगा करायचंय तर द्यायचे होते ना फ्रेंच फ्राईज सूरजला परत. रडके, निक्की तांबोळी रडकी आहे. हिच्यासारखी उद्धट, चिडकी आणि बालिश मुलगी माझ्या आयुष्यात नाही पाहिली. अरबाज आम्हाला प्रोटेक्ट कराय, अरबाज आम्हाला प्रोटेक्ट कराय, आमच्या हात टाकतोय. काय करत होता? हात टाकतोय म्हणजे काय करत होता? काय करत होता? फ्रेंच फ्राईज घेत होता ना. दुसऱ्या कोणत्या पद्धतीने हात टाकत होता का? हे काय सोंग होतं निक्की तांबोळी? लाज वाटायला पाहिजे तुम्हा सगळ्यांना, लाज. साधं गावाकडलं पोरग यार, त्याला तुम्ही गेम पण खेळून देत नाही. त्याला भीती दाखवता का ताकदीची? अरबाज भीती दाखवतो का त्याला? हा बाई, ताकदीचा एवढा माज आहे का तुम्हा लोकांना? काय करणार आहे सूरजचं वाकडं तुम्ही? दाखवा करून. आहे का ताकद? ऑन कॅमेरा त्याचं वाकडं करायची ताकद आहे का ताकद तुमच्यात? तुमच्या ताकद नाहीये. तुम्ही बैल बुद्धी आहात. तुम्ही ना नुसतं बोलू शकता, तुम्ही काही करू शकत नाही. काय केलं तुम्ही? त्या सूरजला ताकदीचा वापर करून जे आहे ते फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्याला दम देता की तुला उचलून पाण्यात फेकून देईन. अरे फेकायचं होतं ना पाण्यात, मग तोंडची कशाला हवा घालवायची? खाली उभा राहून जे आहे मी काय करतो ते बघा, मी एका एकाला हे करेन. काय करणार आहे तिकडे? अरबाज पटेल तू काय करणार आहे आतमध्ये? सांगशील का महाराष्ट्राच्या जनतेला? तुम्ही तिकडे बिग बॉस खेळायला गेलाय का गुंडगिरी करायला गेलाय? गुंडाचा नेतृत्व करायचं काम करताय काय तुम्ही? ही जान्हवी किल्लेकर कोणत्या अधिकाराने शिवाय देते लोकांना? अरे तोंड आहे की गटर आहे? हा,
निक्की तांबोळी कांगावा करताय. अरे तुमच्याकडे हत्तीची ताकद असून सुद्धा तुमच्यासारखे रडके माणसं कोण बघितले नाही, चीटर कोणी बघितलं नाही. काय प्लॅन करते? जर का सूरजने आमच्यावर अटॅक केला तर त्यांचा कॅप्टन झाला तर आपण काम करायचं नाही. अरे काय काय, ह्याला गेम नाही म्हणत, ह्याला रडतुंडेपणा म्हणतात. बघतं रे, महाराष्ट्राची जनता बघते. आणि काय सारखं सारखं लावलेलं असतं, महाराष्ट्राची जनता बघेल, महाराष्ट्राची जनता बघेल. काय बघणार आहे महाराष्ट्राची जनता तुमचं? बघते ना, महाराष्ट्राची जनता बघते म्हणून ना तुम्ही कोणी जिंकणार नाही. तुम्ही घरी जाणार आहे. तुमची लायकी नाही बिग बॉसची ट्रॉफी घ्यायची. हा, सगळे मिळून त्या सूरजवर अटॅक करता. भाई सूरज मांडला तुला, जिंकलंच भावा तू. महाराष्ट्राचं मन जिंकलंय. दाखवली बाई, तुझी वाळू भरण्याची ताकद दाखवली, तुझ्या दंडातली ताकद दाखवली, तुझ्या डोक्याचा पण खेळ दाखवला. माझी मर्जी आहे, मी कोणाला बुक्की मारली नाही, मी खेळणार. आता ना मित्रांनो, इकडे काय काय फोटो लावतो मी. फोटोमध्ये बघा की या लोकांनी सूरजला कोणत्या प्रकारे त्रास दिलाय. सुरुवातीला निक्की आणि जान्हवीने अटॅक केला, त्याच्यावरती फोटो दिसतील तुम्हाला बघा. तिकडे त्यांनी हिसका देऊन जे आहे ते हे घेतलं, अधिकार आहे त्याचा. त्यांनी फ्रेंच फ्राईज वडली होती. ही काय बोलते, माझे 2 हात काढतील. कसे काढतील 2 हात? हा, कसे काढतील 2 हात तुझे? मग सोडायचं ना फ्रेंच फ्राईज, तुझ्याकडे होता ना ऑप्शन. कशाला पकडून बसली जान्हवी किल्लेकर? दम देते का? वरती येऊन तुला मारेन. जाऊन तर दाखव. बिग बॉस कसे बाहेर काढतात बघ तुला. वापा घालवते का तोंडाच्या? त्यानंतर बघा हा घनश्याम जो आहे तर सूरजला दमदाटी करतोय. हा, अंगाला हात लावायचं नाही, अंगाला हात लावायचं नाही. अरे चेमटशील रे मधी, चेमटशील. कशाला जातो 2 ताकदीवाल्या माणसाच्या मध्ये? चपटावून निघशील बाहेर. आधीच आपली उंची केवढी आहे, आपण बोलतो कोणत्या स्वरात, आपली वागणूक काय हे तर लक्षात ठेवायचं ना. चपटा होशील, चपटावून बाहेर निघशील. सूरजला दमदाटी करणार का? हा फोटो बघा, घनश्यामानी हा जो अरबाज आहे कसा दम देतोय. अरबाजने सूरजला लात मारली, या गोष्टीचा का आरडाओरडा झाला नाही? कोणत्या याने त्यांनी लात मारली? हा, अरबाज स्वतःला समजतो काय? का लात मारली सूरजला त्यांनी? अरे तुला हत्तीसारखी ताकद आहे, तुला माहिती आहे एखाद्याला ब्लॉक कसं करायचं. तू ताकदीचा वापर करून त्याला धक्के देतोय आणि अभिजित सावंत बोलल्यावर त्याच्या अंगावरती चढतोय. गुंडात का तुम्ही? काय गुंडगिरी दाखवा, आम्हाला पण बघायची तुमची बिग बॉसच्या घरातली गुंडगिरी, आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पण बघायची तुमची गुंडगिरी. काय वाकडं करणारे तुम्ही त्या सूरजचं आणि बाकी कंटेस्टंटचं दाखवा. तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही फक्त तोंडची वाफ घालवू शकता. अजून एक फोटो दाखवतो तुम्हाला. ह्या ज्या बायका आहेत ना, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी, हा, ह्यांनी कशा पद्धतीने जे आहे ते सामान लपवलं होतं, त्या फ्रेंच फ्राईज लपवल्या होत्या. मग सूरजने कुठं हात घालायचा? तुम्ही जर का त्या फ्रेंच फ्राईजवरती असा झोपला तर सूरजने कुठं हात घालायचा? हा, आणि परत कांगावा करता बाईच्या अंगावर हात टाकतोय. पट्ट करे तुम्हाला? जरा शोभल अशा गोष्टी करा, थोडं तरी शोभल अशा गोष्टी करा. अजून एक फोटो बघा. हा जो अरबाज पटेल आहे हा अभिजितच्या अंगावर चाललाय, बघा फोटो. काय कसली गुंडगिरी आहे, कसली दादागिरी आहे? लाज वाटते का? या लोकांना लाज वाटायला हवी. मला असं वाटतं की हे ना गेमच्या पायत वेडे झालेले आहेत. आणि बिग बॉसच्या घराच्या बाजूलाच बिग बॉसने खूप मोठा डिसिजन घ्यावा आणि बाजूला एक मेंटल हॉस्पिटल बांधावं, आणि त्या हॉस्पिटलमध्ये ना ही जी A टीमची गँग आहे ना ती टाकावी. वैभव चव्हाण वरून जे आहे ते इंट्रक्शन देतोय, सूरजचे मोकार हातपाय मोडतील, नासकाय तू नासका. आता आम्ही बोलू का वैभव तूच नासकाय? आम्ही सूरजच्या भाषेत बोलू का, वैभ्या बोलू का आम्ही? पण आम्ही नाही बोलणार ना, आमच्यात आहेत बाई, बुद्धी शिल्लक आहे अजून आमची, आम्ही असं नाही बोलणार. बस समजायला हवं. का हातपाय तुटतील त्याचे? हा, फक्त काय तुम्हाला डायरेक्ट अशी ट्रॉफी द्यावं का सूरजनी? हे घे अरबाज, तुला कॅप्टन्सी देतो. हे घे निक्की, तुला कॅप्टन्सी देतो. सूरजचा खेळायचा अधिकार नाही का? तू वरून कसं काय आरडाओरडा करू शकतो? हे नाही, ते नाही, अमुक नाही. हा, अरे थोडी तर बाळगा. मला मान्य आहे की तुम्हाला कॅप्टन व्हायचंय, तुम्हाला जिंकायचंय, पण एवढं पण रडू नका रे की तुमची इज्जत जी आहे ना ती सगळी निघून जाईल. आणि ती राहिली नाही आता. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की तुम्ही फार वेडे झालेले आहात. हा वैभवचा पण फोटो बघा कसा बोलतोय, आणि हा सूरजचा रिप्लाय देणारा फोटो बघा, माझी मर्जी, मी काय करायचं ते करेन. किरकोळ समजलं काय सूरजला तुम्ही? वाट लावलीये, हलवून टाकलंय तुम्हाला सगळं, हलवून. हा, वातावरण टाईट करून टाकलंय सूरज चव्हाणनी. बिग बॉसच्या ट्रॉफीचा हकदार झालाय. मी आतापर्यंत बोलत नव्हतो तुम्हाला की कोण जिंकू शकतो, काय करू शकतो. सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकतो. पोरामध्ये आहे गट्स, डायरेक्ट बोलतो.
काय बोलला निकीला? पोरीपासून 4 हात लांब राहतो, माझ्या असले आरोप नाही करायचं, असलं रडायचं नाही माझ्यासमोर. डायरेक्ट मुद्द्याला विषय आहे की नाही? गट्स लागतात, गट्स. बी टीमने थोडंसं शिका. सूरज चव्हाण लढायला लागला ना तसं आता लढा. ए टीम एकत्र येऊन खेळते ना, तुम्ही पण एकत्र येऊन खेळा. हे अशा मांजर मेंदूच्या लोकांना तुम्ही इझी हरवू शकता. हत्तीसारखी ताकद असून उपयोग नाही, मेंदू पण लागतो मोठा. नंतर हे निक्की आणि जान्हवीने योगितावर अटॅक केला. योगिताला मला एकच बोलायचंय की भाई तू काय म्हणजे तुझ्यावरती एखादा अटॅक करतंय आणि तू फक्त डिफेन्सिव्ह मोडमध्ये राहणार? अरे द्यायचं ना ढकलून, द्यायचं ढकलून. निखिल बघ चिकाटीने खेळायचा प्रयत्न करत होता. तो हत्तीसारखा अरबाज ह्या दोघांना असं मारायला चिकाटीने खेळत होता. करायचा ना अटॅक तू पण, काय फरक पडत होता? फ्रेंच फ्राईजच गेले असत्या ना, जाऊन द्यायच्या. जो ओव्हर कॉन्फिडन्सची गुर्मी आहे ना, ती ओव्हर कॉन्फिडन्सची गुर्मी काढायला हवी होती ना. कशा बोलतात यार? मला असं वाटतं की बाहेर येऊन त्यांनी आपलेच एपिसोड बघितले तर त्यांनाच भीती वाटेल. म्हणजे क्रिटिसाइज करताना पण 10 वेळा विचार करायला लागतो की यार यांनी या लेवलचे शब्द वापरले तर आपण कोणते शब्द वापरायचे यांच्यासाठी? बाप रे बाप, खतरनाक. म्हणजे या लोकांना हे समजतच नाहीये की पूर्ण महाराष्ट्र यांच्यावर थू करतोय. हे नाही ट्रॉफी जिंकू शकत, एवढे विलन झालेले आहेत. कसला घाणेरडा गेम खेळतात हा. सूरज चव्हाण जिंकले भावा, तू जिंकले आणि मजा आली, खरंच मजा आली. अरबाजनी जी धमकी दिली त्या धमकीचा पण जो आहे तो गावठी पॅटर्नने उत्तर दिलेलं आहे सूरज भावानी. हा आहे सूरज भाऊचा गावठी पॅटर्न. आणि सूरज भाऊला कोणी थांबवाय नाही पाहिजे तिकडे. ह्यांना चांगलाच धडा शिकवेल. ह्यांच्याशी ना असा लढणारा माणूस पाहिजे, नडणारा माणूस पाहिजे, यांना तोडणारा माणूस पाहिजे. आणि तो आहे सूरज चव्हाण. लढणार, नडणार आणि तोडणार आपला सूरज चव्हाण, महाराष्ट्राचा सूरज चव्हाण. नादी लागता काय त्याच्या तुम्ही? कसं काय सरळ केलं बघितलं? मला पॅडी दादा आजच्या एपिसोडमध्ये खूप आवडलाय. शिकलाय बाहेर रिप्लाय करायला, बोलायला शिकलाय. अंकिता पॅडी दादा जसं बदलायला लागलाय तसं तुम्ही पण बदला, सगळ्यांनी बदला. यांना सरळ सरळ धडा शिकवा. टास्क संपला, कॅप्टन अरबाजच झाला. कालच आपण न्यूज दिली होती की अरबाज कॅप्टन झाला. पण या कॅप्टन्सी टास्कमध्ये एकच गोष्ट समजली की एकजुटीने खेळायची गरज आहे. सूरजनी जी ताकद दाखवली त्या ताकदीने खेळायची गरज आहे. सगळे जर का ताकदीने खेळले ना तर या मांजरीपेक्षा छोट्या मेंदूवाल्या लोकांना आरामात हरवू शकतात, इझी हरवू शकतात, खतरनाक पद्धतीने हरवू शकतात. आणि ते होणार. ह्यांची जी आहे ना गुर्मी ती उतरवणार बी टीम. माझा शब्द आहे बघा तुम्ही, माझा बिग बॉसचा अनुभव आहे. होणार, एक ना एक दिवस होणारच. टास्क संपला. सूरज चव्हाण जे आहे वर्षाताई बरोबर बोलले. त्यानंतर निक्कीचं सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही पोरीपासून 4 हात लांब राहतो, आपल्याला असलं बोलायचं नाही. बाई करेक्ट मुद्द्याला सूरज चव्हाण मांडलं भावा तुला. टास्क संपल्यानंतर आपण काय पाहतोय? बी टीमचं डिस्कशन चाललंय की काय चुकलं. अभिजित एकदम करेक्ट बोलला की आपल्याला वाईट व्हायचं नाही, पण आपण गेम पण खेळत नाही ना, आपण काहीच करत नाही. कळतंय ना तुम्हाला? पॅडे दादा बोलला ना ही कॅप्टन होऊ दे, मग हिला कसं सरळ करतो बघा. हे करायला लागेल तुम्हाला, जशास तसं उत्तर द्यायला लागेल, नुसतं बोलून जमणार नाही. जर का तुम्ही हे जशास तसं उत्तर नाही दिलं ना तर हे लोक तुमच्या डोक्यावर बसतील. आणि डोक्यावर बसल्यावर काय होईल माहिती आहे? ट्रॉफी घेऊन जातील, कळायचे नाही तुम्हाला. पण आजच्या एपिसोड नंतर या लोकांना ट्रॉफी नाही मिळणार आहे, लिहून देतो मी तुम्हाला. अजिबात सुद्धा नाही मिळणार आहे ट्रॉफी यांना. खूप खतरनाक जे आहेत हे लोक दिसत आहेत. अरबाज कॅप्टन झाल्या निक्कीने जे आहे ते आपले जे डब्बे आहेत ते डब्बे आतमध्ये ठेवले. म्हणजे निक्की जाणून बुजून करत होती आणि रितेश भाऊने हा मुद्दा घेतला पाहिजे. म्हणजे अरबाज आल्यावरती सगळं करायचं, दुसऱ्या लोकांना जाणून बुजून त्रास द्यायचा आणि याला गेमचं नाव द्यायचं. म्हणजे हा बिग बॉसच्या घरातला गेम आहे. निक्कीचे सपोर्टर म्हणणार की बाबा निक्की खेळते ते गेम आहे. निक्की जे आहे ते सूरजवर आरोप लावते तो पण गेम आहे. सगळा गेमच आहे. मग निक्कीचं काय? निक्कीचा खरा चेहरा काय? जर का निक्की इकडे फक्त गेमच दाखवते तर निक्कीची खरी पर्सनॅलिटी काय आहे? जशी सूरजची आपल्याला खरी पर्सनॅलिटी दिसते तशी निक्कीची खरी पर्सनॅलिटी काय आहे? का निक्कीची खरी पर्सनॅलिटी नाहीये. बरं ही सगळी लोक जे आहेत म्हणजे एवढी गाजावाजा करणारे लोक आहे, हे जे फ्रूट वगैरे आणून दिले यांना की बाबा पिकनिकला बसलाय. डीपी दादाने जो मुद्दा उचलला की आम्ही इकडे पिकनिकला बसलोय, तर तुमचं काय चाललंय? तिकडे अरबाज निक्कीला घेऊन बसलाय, त्याच्यानंतर वैभव त्या रशियनला घेऊन बसलाय. मग ह्यांचं काय? ह्यांचं हनीमून आहे का तिकडे? काय नक्की?
म्हणजे रितेश भाऊंनी केलेल्या गोष्टीचा घरामध्ये अशा पद्धतीने वापर करायचा, खिकी दात काढायचं. मला असं वाटतं की कोणीतरी एक जण ना तुमचे दात घशात घालणार आहे तिकडे घरामध्ये. म्हणजे दुसऱ्याला एवढी नावं ठेवण्याची मजा वाटते ना यांना, विशेष करून जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी या लोकांना, वैभवला. अरे वाह, 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 वाह! जसं काय स्वतः ना बिग बॉसमध्ये पी-एच-डी केल्यासारखं वागत आहेत आणि बिग बॉस म्हणजे यांचंच आहे सगळं. हे विसरलेत की गेल्या आठवड्यात त्या टीमचा कॅप्टन होता. यांना फक्त एकदाच कॅप्टन्सी मिळाली. पण रुबाब कसा, की आम्हीच बिग बॉसचे सर्व आहे. अरे बापरे! मला असं वाटतं की तुमचा हा रुबाब नाहीये, माज आहे माज. आणि तो माज उतरवणार बी टीम. माणसाने कधीही ना आपल्या स्किलचा माज नाही करायचा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स नाही दाखवायचा. तो जर का दाखवला ना, तर तो कधी पाण्यात जातो आणि कधी खाली पडतो ते त्याचं त्याला समजत नाही आणि हे ए टीम बरोबर होणार आहे. हे जे अति शहाणपणाचं डोकं चालवलंय ना, की तिकडे जाऊन ते फ्रूट वगैरे द्यायचं, नडणार. रितेश भाऊ उद्या शाळा पण घेणार आणि ही जी इगोवरती ज्यावेळेस माणसाच्या गोष्ट येते ना, त्यावेळेस बी टीम आहे ना पेटून उठणार. कारण त्यांच्या आता इगोला लागलंय. अंकिताच्या इगोला लागलंय. अरे बेकार लोकं आहेत. पॅडेच्या इगोला लागलंय. अरे नाही ह्यांचं का सहन करायचं आम्ही? खेळायचं. अभिजितच्या मनाला लागलंय. खेळायचं. खेळायचं. सूरज तर आहेच. खेळा, खेळा आणि ह्या लोकांना हरवा. तुमचीच टीम पुढे जाणार. तुमच्या टीममधलं कोणी बाहेर जाणार नाही. बाय द वे आज निखिल पण चांगला खेळलाय. भलेही तो बोलला नाही, पण मेहनत केली आहे. आता उद्या बहुतेक तोच बाहेर जाऊ शकतो, पण मेहनत केली त्याने. बरं वाटलं मला त्याला बघून. आणि टी-आर-पी किती आली माहिती आहे? टी-आर-पी आलेली आहे 2.9. 2.4चा रेकॉर्ड तोडून 2.9 टी-आर-पी. या आठवड्यात पण इव्हेक्शन थांबते की काय? पण होणार, इव्हेक्शन होणार. खतरनाक चाललाय सीझन. खतरनाक. पॅडीने निक्की आणि अरबाजला एक्सपोज केलं. नंतर पॅडीने निक्की आणि अरबाजचा जो गेम आहे तो पण एक्सपोज केला. म्हणे प्रेमाचं सगळं नाटक आहे. फक्त गेमसाठी चाललंय. खरं आहे पॅडी भाऊ तुम्ही खूपच जास्त ॲक्टिव्ह झालाय. अरबाज कॅप्टन झालाय, पण मला हे समजत नाही की घरात नक्की कॅप्टन कोण आहे? निक्की आहे का अरबाज आहे? कारण निक्की सांगते की ह्याला हे काम सांग, लगेच अरबाज पेटतोय. निक्की बोलेल तसा नाचतोय. अरे बापरे! म्हणजे त्या निखिलला बाथरूम साफ करायचं काम निक्की त्याच्या कानात सांगते आणि बोलते. म्हणजे कॅप्टननी स्वतःचे डिसिजन घ्यायला हवेत ना. हा अरबाज कुठे घेतोय स्वतःचे डिसिजन? अरबाज स्वतःचे डिसिजन घेत नाही. अरबाज निक्कीच वेडा झालाय. अरबाज निक्कीला पकडून चाललाय. मला असं वाटतंय की बिग बॉसने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. घरात कॅप्टन्सी कोण करते? निक्की करते का अरबाज करते? याबद्दल पण त्यांनी बोलावं. म्हणजे जाग येईल बी टीमच्या लोकांना आणि मी तुमचा बहिष्कार टाका कॅप्टन्सीवर. काय करतोय बघायचंच अरबाज. नका करू काम. बी टीम अख्खी काम नका करू आणि त्याची कॅप्टन्सी आहे ना कशी त्रासदायक बनवायची ते बघा. जसं निक्की करते ना तसं त्यांना पण करा म्हणजे समजेल आणि हे व्हायलाच पाहिजे. तो फ्रूटचा जो आहे बास्केट दिल्यानंतर अभिजित आणि वर्षाताई निघून गेल्या आणि ही गोष्ट अंकिताला खटकली. अंकिताला वाटलं मैदान सोडून गेले ते लोक. मला पण असं वाटत होतं की अभिजितने तिकडे जायला नव्हतं पाहिजे. अभिजित त्या लोकात नाही खेळत आहे, ही सगळी खरी गोष्ट आहे. पण तिकडून उठून जायला नव्हतं पाहिजे अभिजितने. दाखवायला पाहिजे नव्हतं की हो आम्ही करतोय पिकनिक, काय करायचं ते करा. तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणार? काय प्लॅनिंग डिस्कशन काय बसून वगैरे होत नाही काय? सांगायला पाहिजे नव्हतं. मग थोडंसं कसं आहे ते खूप इन्सल्टिंग झालं होतं विकेंडच्या ज्या भाऊच्या धक्क्यावर. त्यामुळे ते लोकं उठून गेले असं मला वाटतंय. अंकिताने पण ही गोष्ट मनावरती घेतली आणि तिला समजलंय की कोण कसं आहे आणि कोण कसं आहे ते. आता बघूया की काय होतंय ते. खतरनाक पद्धतीने बिग बॉसचा हा गेम जो आहे तो पुढे चाललेला आहे. बिग बॉसने जे आहे थोडंसं ट्रोलिंग करून सगळ्यांना सांगितलं की तुमच्या आयुष्यातल्या इमोशनल गोष्टी आम्हाला सांगा आणि मी दुसऱ्यांच्या इमोशनल गोष्टीबद्दल बोलणार नाही, फक्त सूरजच्या इमोशनल गोष्टीबद्दल बोलणार आहे. हे बघा, घरातनं सगळे ॲक्टर आहेत. पॅडी दादा ॲक्टर आहे, वर्षाताई ॲक्टर आहेत, जान्हवी ॲक्टर आहे, निक्की पण ॲक्टिंग करायला आली आहे, अरबाज पण तेच करायचं आहे, त्याचं गाणं पण आलं आहे आता. अंकिता वालावलकरने पण ॲक्टिंग केली आहे. डी-पी दादा जे करतो थोडीफार ॲक्टिंगच आहे, जास्त नाही थोडीफार आहे. त्याच्यानंतर वैभव पण ॲक्टर आहे. इरेनाचं पण ते चालू असतं ॲक्टिंग वगैरे नाही का. बरेच सगळेजण ॲक्टर आहे. ॲक्टर कोण नाही माहिती तिकडे? सूरज नाही ॲक्टर. कारण सूरजच्या शब्दात ज्या भावना दिसत होत्या ना, त्या भावना ना डायरेक्ट काळजाला लागत होत्या. आज काय नाही पाहिलं सूरजचं आपण. ॲक्शन पाहिली, ड्रामा पाहिला, इमोशन पाहिलं. किती रॉ आहे, किती रॉ आहेत इमोशन. ज्यावेळेस आई-आप्पाची आठवण काढतो, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्याचे आई-वडील आठवले असतील. कमेंटमध्ये सांगा किती लोकांच्या डोळ्यात पाणी होतं.
मला असं वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे. तो जो बोलला ना, एवढ्या लहानपणी मला सोडून गेले, किती लोकांना वाईट वाटलं. मला वाईट वाटलं, माझ्या फॅमिली मेंबरला वाईट वाटलं, तसं तुम्हालाही वाईट वाटलं असेल. तुझ्या लेकराने कोणाकडे बघायचं, कसं जगायचं याचा विचार नाही केला का? गोष्टी ज्यावेळेस बोलला त्याच डोळ्यात पाणी आलं ना, खरं सांगा, आलं की नाही सांगा? येणारच पाणी. कारण ते लागत होतं, सरळ मनापासून बोलत होता तो. आणि सूरजची ही जी वाक्य आहेत, आजचं जे इमोशनल पार्ट होता ना, ते संपूर्ण महाराष्ट्राने ना आपल्या हृदयात कोरून ठेवले असणार. तो बोलला ना, तुझ्या शेरडाकडे जायची, तुझ्या तिकडे रक्ताच्या उलट्या व्हायची, त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं. तू माझ्या डोक्यावरून अलगद हात फिरवायची, मला खूप बरं वाटायचं. तुम्ही असं का सोडून गेला, माझा का विचार नाही केला? प्रत्येक लहान मुलाला आपले आई-वडील गेल्यावरती हाच प्रश्न पडत असेल का? नक्कीच पडत असेल. जो आज सूरज प्रश्न विचारतोय, ज्या लोकांना लहानपणीच आपले आई-वडील सोडून गेलेत, त्यांच्या प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे. मरियमतेचा तो भक्त आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी नाव घेतलं आणि बोलला, माझ्या आई-वडिलांनी मला लढायला पण शिकवलंय, म्हणून TikTokचा स्टार झालो. खरी गोष्ट आहे. मी आधी पण म्हणले, की सूरजला त्याच्या आई-वडिलांचा आशीर्वाद लागलाय आणि त्याच्या डोक्यावर देवाचा हात आहे. आणि तो देव म्हणजे आई मरियम माता आहे. ते आज दिसलं. इमोशननी भरलेला एपिसोड होता आणि जास्त बोललो तर आत्ता सध्या मी इमोशनल होऊ शकतो. अशी गोष्ट होती मित्रांनो. भारी वाटलं. हा मुलगा लवकर घराच्या बाहेर नाही जाणार आणि जायलाही नाही पाहिजे. उत्कृष्ट गेम खेळतोय. बाकी निक्की आणि या सगळ्या लोकांना सुद्धा वाईट वाटायला लागलं. अरबाजला वाईट वाटतंय. घरातले प्रत्येकजण रडत आहेत. इकडे निक्की बोलतात, की मला इमोशनली तोडण्यासाठी हा टास्क वगैरे आणलाय. निक्कीला किती सीरियस घ्यायचं ते तुम्ही ठरवा. कारण एखाद्याच्या इमोशन बाबतीत मी नाही बोलणार आहे. जे मला वाटलं ते एपिसोडबद्दल बोललो. कसा वाटला तुम्हाला एपिसोड? कसा वाटला रिव्ह्यू? प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.